अगं दिव्या, मला नव्हतं माहित तू इथे राहतेय. आणि मग तू इथे राहतेय कशाला? मज्जा म्हणून. दिव्या, मुद्दाम करतेस का ग? तू मुद्दाम विचारतेस का मला हे? मी इथे राहतेय कारण ते मला घरात घेणार नाही आणि कोणाला माझी काही पडलेली नाही. अगं तू असं का वागते? आपलं घर सोडून तू इथे राहते, ती चंदनला सोडून. कसं दिसतं ते? कसं दिसतं शिवा? सांग जरा. देसाईंच्या सुनेला कमीपणा वाटतोय का? जास्त बोलतेस हा? एक तर तू खोटेपणाने वागली, खोटी प्रेग्नन्सी केली, त्याचं तुला काही वाटत नाही? ऐक ना शिवा, तुझं लेक्चर ऐकायला लागू नये म्हणून मी इथे माझं येऊन राहतीये ना. आणि तुला काय करायचंय? का आलीयस इथे? हे बघ, तुला जे भलं करायचंय ना ते अख्ख्या वस्तीचं कर. माझं मी बघून घेईन. आणि झालं असेल तर निघ. बघ दिव्या, असं एकट्यात कोणी खुश राहू शकत नाही. तुला थोड्या दिवसांनी कळेल की हे असं एकटं राहणं बरं नाहीये. मग आपल्या माणसांची आठवण येईल, तेव्हा येशील का? अजिबात नाही, मी येणारच नाहीये घरी. मी माझं आयुष्य कसं उभं करते ते बघच तू आता. मला जसं हवंय ना तसं उभं करणार आहे मी, छान. मला गरज नाहीये कोणाची. मी माझी वेगळी फॅमिली तयार कर. झालं असेल तर येऊ शकतेस. वेळ नाहीये मला तुझ्याशी भांडत बसायला. मी आईची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत आशूने जे जे सांगितलं ते मी सगळं केलंय. पण आता अति करतो यार. काय केलं त्याने? तो मला सांगतोय की शाळेत जा म्हणून. तू हसू नको रे. अरे नाही ठीक आहे, हसू नका, हसू जाऊ दे. सॉरी. म्हणजे मला सांग, तू शाळेत गेलायस का? ए भाई, गेलोय शाळेत, मला लिहिता वाचता येतं. तू इकडे. 10वीत 2 विषय राहिलेत माझे. दोनदा बोर्ड फाडून आला. ऐका ऐका ऐका, जाऊ दे. हसू नका, हसू नका. नाही, जाऊ दे. ऐक ना मांजा, मी काय म्हणते, ठीक आहे सगळं, तू चल आमच्यावर, मजा येईल. जाऊ दे, चल. अरे माझ्याकडे बघ, आता शाळेत जाऊ का? पूर्ण वाढ झाली माझी, दाढी मिशी आल्यात मला. का दाढी मिशी येणारे काही शिकत नाही का? अबे राहू दे, बस करा. काय हरकत आहे मांजा? तू सांग, काय हरकत आहे? माझं काय अडलंय? चाललंय ना नीट, कमावतोय, खातोय, खुशीत आहे ना मी. काय, मला नाही जमणार आहे, मी नाही येते. अरे असं काय करतो? हे बघ, बरोबर आहे, पण मला पण आशूने तेच सांगितलं, मला त्याला नाही म्हणता येते. सेम पिन शिवा भाई, मलाही झोप येते आणि मलाही आशूला नाही म्हणता येते. तो किस बात की देरी है भाई? चल आमच्या सोबत, मजा येईल भाई. काय रे? ए बाबा, तुझे बंद आहेत का? मी सांगितलं ना मला नाही जमणार आहे. ए अरे आम्हाला तरी कुठे जमतंय? नाही तर काय. दे बाबा, बरं झालं दिलास तो, नाहीतर मला काय जमलं नसतं रे काढायला. मी असताना तुम्हाला कशाला काही जमवायची गरज आहे? मी हायच. काय आहे? चोरी नाही करत आहे मी. हे बघ, ह्या घरात ना आता कोणाचाही तुझ्यावर विश्वास उरलेला नाही. तुला जे काही करायचं ते माझ्या समोर कर, मी इथेच थांबणार आहे. मुलगी आहे ग तुझी, एवढा अविश्वास? लवकर आठवलं माझी मुलगी असते, पण हे जे वागली असतं ते माझे संस्कार नाही आहेत. सो मला असं आहे, तुला सुद्धा लवकरच पश्चाताप होईल. चंदन, लय झाक जमलं बरं का तुला. म्हणजे असं दुर्लक्ष करायला जमलं पाहिजे बघ. म्हणजे माणसं का नाही जाग्यावर येतात, नाहीतर डोसक्यावर मिऱ्या वाटतील. खरं आहे आजी. याच्यामुळं असंच करायचं काय? हो बिलकुल. डिझाईन्सचे सुद्धा ऍडिशन आहे ना. डिझाईन्स ऍड करायचे अमर. हे बघ, मी तुला ईमेल केली, त्यामध्ये सगळी डिटेल्स आहेत, ती ऍड कर प्रेझेंटेशन मध्ये. आणि एक काम कर, या डिझाईन्स ना घेऊन तुला अजून जर काही आयडियाज असतील तर त्या सुद्धा ऍड कर, ज्या तू मला काल बोलला होतास ते. ओके सर, करतो. येस.
डन सर. हा शो हे बघा मी हे ॲड केलं आहे प्रेझेंटेशन. येस. जर तुम्ही तुमच्याप्रमाणे. ऑल राईट. एक काम कर फक्त पॉईंट नंबर 3 आणि पॉईंट नंबर 7 यामध्ये या डिझाईन्सचा जो एक हे आहे डायग्राम आहे ओके तो टाक. ठीक आहे सर. बिकॉज वी नीड दॅट ॲज वेल. अमर अमर काय झालं टाकतोच ना हे. सर मी काय म्हणत होतो आपण लंच करून घेऊया का म्हणजे काम थोडंच बाकी आहे ना. नाही हे बघ अमर हे डील आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे आणि हे खूप मोठं डील आहे. सो वी हॅव टू वर्क फॉर इट. आणि इथे आपण तू किंवा मी आपण एम्प्लॉईज होत. मी तुझा बॉस म्हणून काम नाही करत आहे. आपण सगळे सीईओ साठी काम करतोय होरायझनच्या. जोपर्यंत हे डील होत नाही तोपर्यंत वी वोंट इट. ओके ओके लेट्स गेट बॅक टू वर्क. कम ऑन. येस. अमर हां सर. तू एक काम कर तू खाऊन घे. सर एकत्रच बसू ना. नाही तू खाऊन घे मी हे कम्प्लीट करतो. सबमिटही करता येईल लगेच. जा खाऊन घ्या पटकन. ओके सर. Da 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 da.